स्पर्धा हरवायला शेजारच्या राज्याबरोबर हरकत नाही, पण या देशात महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर असणारं राज्य, त्या अग्रेसरपणाचा अंश आमचा कमी व्हायला लागलाय, ही तुमच्या आमच्या सर्वांच्या समोरची चिंता आहे। आणि म्हणून मी आपणाला विनंती करेन की जरा सावध व्हा आणि डोळस व्हा। काल परवा एका पोलीस स्टेशनवर आमदारानेच गोळ्या झाडल्या। दोघं तिघं पोलीस स्टेशन मध्ये बसलेले दिसतायत, आमदार गेले डँग 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 डँग। अरे काय चाललंय काय वरती? हे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील, महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम हे करतायत। यांनी माझे करोडो रुपये खाल्ले आणि त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भ्रष्टाचार सर्व ठिकाणी करून ठेवलाय। मी म्हणत नाही, मला यातलं काही माहित नाही। ज्यानं गोळीबार केला ते आमदार म्हणतायत। आता याची चौकशी झाली पाहिजे, झाली पाहिजे तर हात वर करा, नाही तर मी एकटाच बोलतोय आणि तुम्हाला मला कळेल ना तुमचं माझ्याशी मत आहे का, सहमत आहे का असहमत आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये अशा संस्कृतीचे पाठीराखे जे जे आहेत त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे। ही लढाई विचारांची आहे आणि आचारांची पण आहे। ज्यांचे आचार चांगले आहेत, विचार चांगले आहेत, त्यांच्या मागे उभा राहण्याचं धाडस आपण करा। निवडणुकीत कोणी जास्त पैसे खर्च केले, कोणी जास्त यंत्रणा उभी केली, कोणी काय किती कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला, त्याला या मतदारसंघातल्या जनतेने भुलू नये, तरुणांनी भुलू नये। तुमचं भविष्य घडवायचं असेल तर तुमच्या मताची किंमत तुमच्या आयुष्याच्या प्रगतीची आहे। तुमची मतं तुमचं आयुष्य प्रगतीकडे घेऊन जाणारी आहेत आणि म्हणून महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला, महाराष्ट्र वेगाने पुढे गेला तर तुमच्या मताची किंमत वाढणार आहे। कुणाच्या तरी छोट्याशा आमिषाला बळी न पडता आपण सगळ्यांनी ताकदीने राजकारण करावं। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।